27वं वर्ष आहे आम्ही ही सिम हेल्थ नावाची कॉन्फरन्स ऑर्गनाईज करतोय. सिम हेल्थ मीन्स अ सिम्बायोटिक अप्रोच टू हेल्थ आणि सिम ॲट सिम्बायोसिस विच त्याच्यामुळे हे एकमेकांवरती अवलंबून असलेलं जे इकोसिस्टम आहे त्याच्याबद्दल आम्ही विचारांचा उहापोह करत असतो. दरवर्षी हे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये सगळ्याच्या सोयीनुसार ही परिषद घेतली जाते आणि 2 दिवस चालणाऱ्या या परिषदामध्ये आम्ही जे विषय हाताळतो ते आगळे वेगळे आहेत. आगळे वेगळे कशा दृष्टीने की समाजाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत ते सामान्य वाचकांना उपयुक्त ठरतील असे विषय आम्ही हाताळतो. म्हणजे आता मी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहे, तर माझ्या व्यावसायिक एरियामध्ये मी डिस्कस करेन की सिझेरियन सेक्शन कसा करतो, गर्भाशयाचे काढण्याची प्रक्रिया कशी बदलली आहे. पूर्वी ओपन सर्जरी करायचो, आता लॅप्रोस्कोपिक करतो, रक्तस्राव कसा कमी करतो, ह्या तांत्रिक गोष्टी आम्ही डिस्कस करतो आणि त्याचा एकदम शनिशय करतो. पण त्याचा तुम्हाला सामान्य माणसाला काय उपयोग होतो काय माहिती आहे. कारण शेवटी तुम्ही काय म्हणतात, माझा रुग्ण सुस्थितीत ऍडमिट झाला आणि सुस्थितीत हॉस्पिटलच्या बाहेर पडतात, आज तुम्ही काय करतात याच्याशी हा तांत्रिक तुमचा विषय आहे जो तुम्ही हाताळतात, योग्य पद्धतीने हाताळतात. पण अशा काही गोष्टी आहेत, अशा काही बाबी आहेत ज्याच्यामध्ये आपण सामान्य नागरिक म्हणून जागरूक असायला पाहिजे. आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस की आरोग्याची रुग्णसेवा जी आहे त्याच्यामध्ये सामान्य माणसाला, आपण आज मोठ्या शहरात बसलेलो आहोत, पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, म्हैसूर, चेन्नई, त्याच्यामध्ये सगळ्यांना अपॅरेंटली सुव्यवस्था असते. पण ग्रामीण विभागात जेव्हा तुम्ही जातात किंवा पुण्याच्या आउटस्कर्ट्स वरती जर तुम्ही गेला तर हेल्थकेअर डिलिव्हरी इज नॉट ॲज ऑप्टिमल ॲज इट इज एक्सपेक्टेड टू बी. तर असे काही विषय आम्ही हाताळण्याचा प्रयत्न केलाय की एक डिजिटल इनोव्हेशन चालू आहे भारतामध्ये की ज्याच्यामुळे आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा, रुग्णसेवा उपलब्ध करण्याचा एक उदात्त हेतू माननीय पंतप्रधानांनी लॉन्च केला आहे, जो आपण सगळे करतोय अँड इट इज बेनिफिटिंग द कॉमन मॅन. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर रूरल एरियामध्ये जाता, डिजिटल डिवाइड येतं, तिथं जी फ्रिक्वेन्सी असते, बँडविड्थ असतं, तेवढं टेलिमेडिसिनचा उपयोग होत नाही, काही वेगळी कारणं असतात, डॉक्टर्स ग्रामीण विभागात जायला तयार होत नाही. त्यामुळे हेल्थकेअर डिस्पॅरिटी, इथं तुम्ही फोन उचलला, तुम्ही दीनानाथमध्ये जाऊ शकता, जहांगीरमध्ये जाऊ शकतात, रुबीमध्ये जाऊ शकतात, सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये येऊ शकतात. असे किती मोठे हॉस्पिटल्स ग्रामीण विभागात सोडा, पेरिफरी ऑफ सिटी टू अर्बन, फ्रॉम अर्बन टू रूरल जेव्हा जातात, किती असे हॉस्पिटल्स आहेत. त्याच्यामध्ये सुशिक्षित म्हणजे ज्याला मी म्हणतो शिक्षित, प्रशिक्षित आणि प्रमाणित तिन्ही महत्वाचे आहे. मनुष्यबळ आहे का, आणि मनुष्यबळ जर शिक्षित, प्रशिक्षित आणि प्रमाणित नसताना त्यांची रुग्णसेवाची गुणवत्ता किंवा एक क्वालिटी ॲश्युरन्स आपल्याला ॲश्युअर्ड असतो का. तर या सगळ्या गोष्टींबद्दल डिजिटल डिवाइड जे होतं, बॅरियर्स ऑफ अफोर्डेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ हेल्थकेअर सर्व्हिसेस काय, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला इन्क्लुझिव्हिटी घेता येईल का आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करता येईल का, की इथे बसलेली व्यक्ती, ग्रामीण विभागात बसलेली व्यक्ती, श्रीमंत आणि गरीब या लोकांना इक्विटेबल हेल्थकेअर, बिकॉज हेल्थकेअर इज अ फंडामेंटल राईट एन्श्राइंड इन अ कॉन्स्टिट्यूशन. संविधानात प्रत्येकाला, तुम्हाला मला हेल्थकेअर ॲक्सेस करण्याची समान तुमची ॲक्सेसिबिलिटीची तरतूद आहे संविधानात. पण ते होतं का, ते होत नाही, ते कशामुळे होतं. आणि त्यामुळे या नॉन क्लिनिकल पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि पब्लिक हेल्थ ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे त्याच्यावरती विषयांचे आम्ही हाताळले. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे UN जे मोठं ग्लोबल अजेंडा आहे, SDG 3, 7, 10, या सगळ्यांची निगडीत आपण जे वाटचाल करतोय, डिजिटल मिशन म्हणा, आरोग्य भारत डिजिटल ABDM किंवा बाकीचे जे उपक्रम शासनाने राबवले, त्याची अंमलबजावणी ग्रासरूट लेवलला होताना काय काय अडचणी होतात, ज्योग्राफिकल डिस्पॅरिटीज आहेत, सोशो इकॉनॉमिक इनइक्वालिटीज आहेत, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन नाही आहे हेल्थकेअरचं, त्याची क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबिलिटी हा बजवर्ड आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये देयर इज अ सेपरेट मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, एन्व्हायरमेंटल अँड क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी. आपण जे प्रवास करतो, आपण जे खातो, आपण जे आपल्या दैनंदिन जीवनात जे कार्य करतो त्याच्यामुळे उठणारे कार्बन फुटप्रिंट्स आणि त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, उदाहरण देतो, ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे वेक्टर बोर्न डिझीजेस, मलेरिया, डेंग्यू वगैरे, त्याचा इन्सिडन्स प्रिव्हलन्स वाढला आहे. आपल्याला इमिजिएटली जाणवत नाही, पण एव्हरी डिग्री राईज
in temperature has adverse effects on the environment ecosystem which indirectly affects the health of one and everyone. ह्या गोष्टींवरती आम्ही उपाय डिस्कशन्स करणार आहोत आणि याच्यासाठी ॲक्च्युली जे पॉलिसीज करतात, जे ॲक्च्युली ग्रासरूट लेवलवर कार्यरत आहेत, अशा सगळ्या वक्त्यांना बोलवले, कारण की दे नो व्हॉट इज हॅपनिंग इन ग्रासरूट रियालिटी ॲट द ग्राउंड लेवल. एअर कंडिशन खोलीत बसून आपण विधानं करतो, वी फॉर्म्युलेट पॉलिसीज, पण ते पॉलिसीज तळागाळाच्या लेवलवर राबवतात का, राबवल्या जातात का, राबवताना काय अडचणी येतात, अडीअडचणी येतात काय, आणि त्या कशा ओव्हरकम केल्या, अशा सक्सेस स्टोरीज आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवले आणि वी हॅव हँडल हेल्थ केअर आउटकम्स, हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, वी हॅव हँडल मालन्यूट्रिशन, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य सगळं जे ढासळलंय सध्या, त्याच्यामध्ये इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही विचार करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना सामान्य माणसाला त्याचा कसा फायदा होईल याच्यावरती आम्ही विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. विद्यार्थी याच्यामध्ये खूप प्रमाणावरती 600 विद्यार्थी आज आमचे जो डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम आहे ऑनलाईन डिजिटलचा, भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक राज्यातून डेलिगेट्स येत आहेत. And they will share what is applicable or doable in Maharashtra may not be applicable in the northeast, in Assam, Tripura, Arunachal, etc. What have they done to overcome their problems? या सगळ्या गोष्टीबद्दल विचार केला जाईल. मेडिकल रिसर्च आणि याच्यामध्ये काय रोडोड चालू आहे, गव्हर्नन्स, कायदे कानून काय, त्याच्यावरती आपले पुण्यातले डॉक्टर संजय गुप्ते तज्ज्ञ का वैद्यकीय मेडिकल लिगल कन्सल्टंट बोलणार आहेत, अभय शुक्ला पण आहेत. आणि एकंदरीत इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ हेल्थ टू वन अँड ऑल इज द बॉटम लाईन. व्हॅलिडिक्टरीला आम्ही डॉक्टर व्यंकटेश चुप्पीलला बोलवलंय. हे एखादे नाव तुम्हाला माहिती नसेल, पण ही एक दिग्गज व्यक्ती आहे जी क्वालिटी आणि इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे आणि इक्विटेबल हेल्थकेअर कसं प्रस्थापित सगळ्यांना देण्यात येईल याच्याबद्दल माहिती दिली आहे. ही परिसंवाद, ही कॉन्फरन्स ॲक्च्युली 11 आणि 12 शुक्रवार आणि शनिवार होणार आहे आणि सिम्बायसिस लवळे इथे होणार असून आज मी 583 डेलिगेट्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया आय हॅव रजिस्टर्ड, बट वी आर होपफुल दॅट मोर डेलिगेट्स विल रजिस्टर बिकॉज दिस इज समथिंग विच इज इम्पॉर्टंट टू द कॉमन मॅन. तरी आपल्या माध्यमातून जितकी जास्त प्रसिद्धी या सामाजिक, ज्याला मी म्हणतो सोशो मेडिकल प्रॉब्लेम्सना देता येईल तितक्या देण्यात यावी. कारण की ही तांत्रिक परिसंवाद किंवा तांत्रिक कॉन्फरन्स नसून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला आरोग्य व रुग्णसेवा कशी सुधारण्यात यावी याच्याबद्दल विचारांचा ट्रांसलेशन विल बी. नमस्कार, मैं डॉक्टर राजीव येरवड़ेकर, प्रोवोस्ट फैकल्टी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसेज, सिम्बायसिस इंटरनेशनल यूनिवर्सिटी से बात कर रहा हूँ. हर साल गए 26 साल और ये 27वां साल है हम लोग सिम हेल्थ नाम की कॉन्फ्रेंस आयोजित की है. इस कॉन्फ्रेंस में हम लोग ने हेल्थ इंक्लूजन एंड इक्विटी का विषय छेड़ने का प्रयास किया है, जिसमें गवर्नमेंट, नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइजेशन, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, प्राइवेट सेक्टर ऑर्गेनाइजेशंस पार्टिसिपेट करेंगे और बहुत महत्वपूर्ण विषयों पर इस पे चर्चा होगी. 11 और 12 अप्रैल शुक्रवार और शनिचर के दिन ये कॉन्फ्रेंस चलेगी और इस कॉन्फ्रेंस में आप सबका योगदान और सहभाग प्रार्थनीय है. धन्यवाद.